नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना ठिकठिकाणी अभिवादन. नांदेड शहरातील रस्त्यावरील खड्डे ठरत आहेत जीवघेणे. महापालिकेसह राजकारण्यांचे दुर्लक्ष. दत्त जयंतीनिमित्त मंदिरात भाविकांची मांदियाळी. बाबरी मस्जिद प्रकरणी समाजवादी पार्टीसह समविचारी पक्ष आणि संघटनांचा जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा. आता बातमीपत्र विस्ताराने. आज 6 डिसेंबर अर्थातच डॉक्टर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. या दिनाच्या औचित्यावर संपूर्ण देशभरात बाबासाहेबांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड शहरामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिनाच्या औचित्यावर आज संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेबांचे भव्य स्मारक असलेल्या चैत्यभूमीवर आज लाखोंचा जनसागर उसळला. भल्या पहाटेपासूनच डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बहुजन बांधव ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमा आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्यासमोर लीन होत होते. आज महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय स्तरावर अभिवादन सभाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड शहरामध्ये देखील सकाळी 5 वाजल्यापासूनच रेल्वे स्टेशन समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 6 डिसेंबर 1956ला आपल्यामधून निघून गेलेले आहेत. आज त्यांना 68 वर्ष पूर्ण होत आहेत. 18 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं आपण इथं आदरांजली वाहण्यासाठी सर्व लोक जमलेले आहोत. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा हा 28वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आता आम्ही इथे जमलेलो आहोत नांदेड शहरामध्ये. मी तशी औरंगाबादची आहे, पण या दिनाच्या निमित्त मी इथे आलेली आहे. यावेळी आंबेडकरी नागरिकांनी विविध ठिकाणी पंचरंगी ध्वजाचे देखील ध्वजारोहण केले. यावेळी आंबेडकरी नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष देखील केला. नांदेड शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि डागडुजी अभावी रखडलेले रस्ते पाहता नांदेड महानगरपालिका आणि महानगरपालिकेतील अधिकारी, पदाधिकारी शहराच्या विकासासाठी जागृत आहेत का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. नांदेड महानगरपालिकेतील अधिकारी आणि राजकारणी किती बेजबाबदार व उदासीन आहेत हे आपल्याला नांदेड शहराच्या बकाल अवस्थेकडे पाहून कळेल. नांदेड शहरातील विविध रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. हे पडलेले खड्डे आणि फुटलेले ड्रेनेज एवढे जीवघेणे ठरत आहेत की कुणाही वाहन चालकाला ते जीवानीशी ठरू शकतात. भर रस्त्यावर किंवा चौकाच्या मधोमध 4-4 फूट लांबीचे फुटलेले ड्रेनेज आपल्याला दिसून येतील. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना महानगरपालिकेचा हलगर्जीपणा आणि होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते. नांदेड शहरातील अत्यंत गजबजलेल्या रोडवर देखील अशाच प्रकारच्या अडचणी आहेत. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील असलेल्या चौकामध्ये अशाच प्रकारे ड्रेनेज लाईन 4 ते 6 फूट फुटलेली आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना या ड्रेनेज लाईनला ओलांडून बाजूने रहदारी करावी लागत आहे. रस्त्याच्या अत्यंत मधोमध असलेल्या या खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक अपघात देखील झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितलेले आहे. रस्त्यामध्ये काल कार पडली होती रात्री. कार आम्ही गवळीच्या लोकांनी काढली. कार अपघात म्हणलं दादा, हे गड्डा दिसतच नाही ना. दुर्लक्ष. इतके मोठे मोठे लोक आहेत तिथं गोकुळनगरला. लक्ष आहे का इथं याच्यावर? खड्ड्यात येण्या जाण्याचा त्रास आहे सगळा लोकांना. सगळं रात्रशा दिसणार झाले. लेकरं घेऊन पळालेत, कोणी सायकल घेऊन पळालेत. अक्षरशः ऑटो हे सगळे चक्क येते मध्ये चालते. ऍक्सिडेंटचा खूप त्रास आहे. अशाच प्रकारचा दुसरा खड्डा देखील नांदेड शहरातील गोकुळनगर भागामध्ये पडलेला आहे. या खड्ड्यामध्ये अडकून पडणाऱ्यांची संख्या रोजच आहे. महानगरपालिकेतील नगरसेवक आणि महानगरपालिका प्रशासन याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आहे. हे दोन्ही खड्डे नांदेड शहरातील प्रातिनिधिक खड्डे असून शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. नांदेड महानगरपालिकेच्या उदासीन कारभाराने एक प्रकारे जागोजागी नागरिकांच्या जीवानीशी खेळ चालविलेला आहे. हा खेळ कधी थांबेल हा प्रश्न आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल.
घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिद पाडून तिथे राम मंदिर उभारण्याच्या हालचाली झाल्या होत्या. बाबरी मस्जिद पाडण्याच्या आरोपावरून अनेक जणांची निर्दोष मुक्तताही झाली. या प्रकरणातील दोषींवर कार्यवाही करावी या मागणीसाठी आज समाजवादी पार्टीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 6 डिसेंबर 1992 साली उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अयोध्या येथे राम मंदिरासाठी बाबरी मस्जिद पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बाबरी मस्जिद पाडण्यासाठी घेण्यात आलेल्या पुढाकारात हजारोंचा सहभाग होता. परंतु समाजातील वाढत जाणारी अशांतता लक्षात घेता न्यायालयाने बाबरी मस्जिद पाडण्याचे काम अर्ध्यावर थांबवले. परंतु राम मंदिर आणि बाबरी मस्जिद या विषयांना घेऊन त्यानंतर न्यायालयीन कार्यवाही अनेक वर्षे सुरू राहिली. या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक नेते निर्दोष सुटले. या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे अशी समाजवादी पार्टीची भूमिका असून त्याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाजवादी पार्टीसह अन्य समविचारी पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चेकरांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील की बाबरी मस्जिद को शहीद हुए 22 साल हो गए हैं. इन जालिम लोगों ने आज तक उस जगह पे वापस बाबरी मस्जिद नहीं बनाई है. हमने नांदेड़ डिस्ट्रिक्ट मुस्लिम एडवोकेट फोरम की जानिब से कलेक्टर को मेमोरेंडम दिया है कि वो प्रेसिडेंट ऑफ इंडिया को हमारे तासुरात बताएं कि हम सब लोग मुस्लिम एडवोकेट फोरम के लोग सभी बाबरी मस्जिद उसी जगह पे वापस बनाया जाए ऐसा हम डिमांड करते हैं. प्रेसिडेंट ऑफ इंडिया से ऐसी रिक्वेस्ट की है कि जितने व्हाइट कलर क्रिमिनल्स हैं ये अपनी सीट और मिनिस्ट्री पकड़ के आज राज कर रहे हैं और बेगुनाह जो मुस्लिम लोग हैं उनको जो है ना जेलों में बंद किया गया है. आप प्रेसिडेंट ऑफ इंडिया है, अपने पावर का इस्तेमाल कीजिए और हमको जो है ना इस ताल्लुक से इंसाफ दीजिए ऐसी इसके अंदर रिक्वेस्ट की गई है. राम मंदिर आणि बाबरी मस्जिद या मुद्द्यांना धरून उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात मागील अनेक वर्षापासून राजकारण चालत आलेले आहे. आता देखील याच मुद्द्यांच्या आधारे राजकारणाची सूत्रे नव्याने हालत असल्याचे दिसून येत आहे. आज दत्त पौर्णिमा अर्थातच श्री दत्त जयंती महोत्सव. नांदेड शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त भजन कीर्तनासह स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आज दत्त जयंती महोत्सव. भारतीय परंपरेनुसार दत्त जयंती घराघरात साजरी केली जाते. भारतीय परंपरेतील कालनिर्णयानुसार आज मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती तिथीनुसार ठिकठिकाणी साजरी होत आहे. नांदेड शहरातील दयानंद नगर, फुलेनगर भागामध्ये असलेल्या दत्त मंदिरामध्ये देखील हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त जयंती महोत्सवाच्या औचित्यावर आज सकाळी भल्या पहाटे 5 वाजेपासूनच दत्त भाविकांनी मंदिरामध्ये मांदियाळी केली होती. यावेळी महिलांसह ज्येष्ठ आणि तरुण तरुणी देखील दत्त जयंतीनिमित्त दत्तात्रयाची पूजा केली. शहरामध्ये असलेल्या विविध दत्त मंदिरामध्ये आज महिला भाविकांनी भजन, कीर्तन आणि आरत्या गायल्या. नांदेड शहरातील विविध दत्त मंदिरामध्ये दत्त भाविकांनी जयंती महोत्सवानिमित्त स्नेहभोजनाचे देखील आयोजन केले होते. शहरातील फुलेनगर भागातील त्याचाच हा देखावा. फुलेनगर भागामध्ये आयोजित केलेल्या दत्त जयंती महोत्सवाला आनंद पाटील गाडेगावकर, निळू पाटील तरोडेकर, अशोक पाटील डोंगरगावकर, उत्तम पाटील हातनीकर, गोविंद पाटील सुकळीकर, विलास पाटील जाधव आदींनी सहकार्य केले. दरवर्षी दत्त पौर्णिमा ही सगळ्यांच्या सहकार्याने आणि सहभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामध्ये पुण्यामधील नागरिक तसेच आजूबाजूचे नागरिक हे सुद्धा सहभागी होतात. विशेष करून महिला मंडळ येथील हा कार्यक्रम जास्त सहभागाने पार पाडतात. भारतीय परंपरेनुसार आज दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना ठिकठिकाणी अभिवादन. नांदेड शहरातील रस्त्यावरील खड्डे ठरत आहेत जीवघेणे. महापालिकेसह राजकारण्यांचे दुर्लक्ष. दत्त जयंती निमित्त मंदिरात भाविकांची मांदियाळी. बाबरी मस्जिद प्रकरणी समाजवादी पार्टीसह समविचारी पक्ष आणि संघटनांचा जिल्हाधिकाऱ्याला मोर्चा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.